नमस्कार मित्रांनो, देशाच्या राजकारणातून एक खळबळजनक बातमी। नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाचा राजीनामा देणार का? देशातील राजकारणात मोठी खळबळ। तर ह्या मराठी नावाचं जवळजवळ पंतप्रधान पद झालंय फिक्स। नेमकं काय झालंय? देशाच्या राजकारणात सध्या कोणती चर्चा आहे? देशाचं राजकारण का तापलं आहे आणि नरेंद्र मोदींना कशा प्रकारे धक्का बसणार आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। आपण बघूया की नेमकं देशाच्या राजकारणात काय चाललेलं आहे। गेल्या काही दिवसापासून देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, डॉलरचा वाढता दर आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे। सोशल मीडियापासून ते राजकीय वर्तुळापर्यंत अनेक दावे आणि प्रतिदावे केले जात आहेत। त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS नाराज असल्याच्या चर्चांमुळे वातावरण आणखी गंभीर बनले आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते देशात आर्थिक आणि सामाजिक पातळीवर निर्माण झालेल्या असंतोषाचा थेट परिणाम केंद्र सरकारवर होताना दिसत आहे। पेट्रोल, डिझेल आणि गॅस, खाद्यपदार्थ यांच्या किमती सतत वाढत आहेत। दुसरीकडे बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे। तरुणांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे। या सर्व परिस्थितीचा परिणाम म्हणून सरकारवर प्रचंड दबाव वाढल्याची चर्चा आहे। आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते जागतिक परिस्थितीमुळे भारतीय रुपयावर दबाव वाढत आहे। अमेरिकन डॉलर मजबूत होत असल्याने रुपयाची घसरण सुरू आहे। काही अर्थतज्ज्ञांनी भविष्यात डॉलर 100 रुपयाच्या जवळ जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे। जर असे झाले तर आयात महाग होईल आणि त्याचा थेट फटका सामान्य नागरिकांना बसेल। देशात आधीच महागाईने उच्चांक गाठला आहे। स्वयंपाक गॅसपासून ते भाजीपाल्यापर्यंत सर्व गोष्टी महाग झाल्या आहेत। मध्यमवर्गीय आणि देशातील गरीब कुटुंब हे नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर नाराज आहेत। सरकारमधील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे बेरोजगारी। लाखो युवक स्पर्धा परीक्षा देत आहेत, मात्र नोकऱ्या कमी आहेत। सरकारी भरती प्रक्रियेमध्ये विलंब होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे। अनेक तरुण सोशल मीडियावर सरकार विरोधात नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत। विरोधकांनी सरकारवर फक्त जाहिरातबाजी केल्याचा आरोप केला आहे। स्टार्टअप इंडिया, मेक इंडिया हे फक्त कागदावरच आहे, त्याचा काहीच फायदा नाही। दिल्लीतील राजकीय वर्तुळात सध्या एकच सर्वात मोठी चर्चा म्हणजे RSS आणि भाजपमधील कथित मतभेद। काही राजकीय सूत्रांच्या मते संघातील काही वरिष्ठ पदाधिकारी नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा करत आहेत। त्यामुळे नरेंद्र मोदी यांना धक्का देत नितीन गडकरी यांचं नाव समोर आलेलं दिसत आहे। त्यामुळे पुढील महिन्यात केंद्रात मोठा राजकीय निर्णय होऊ शकतो। काही सूत्रांच्या मते सरकारमध्ये मोठे फेरबदल किंवा नेतृत्व बदलाचा निर्णय घेतला जाऊ शकतो, मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही। भाजपच्या काही नेत्यांनी या चर्चांना जे काही दुजोरा दिला आहे, तर विरोधक मात्र शांत आहेत। दिल्लीमध्ये काहीतरी मोठं शिजत आहे असा दावा करत आहेत। सोशल मीडियावर मोदी रिझायनेशन आणि गडकरी ट्रेंड होत असल्याचंही दिसून येत आहे। या सर्व चर्चांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी। भाजपमध्ये स्वच्छ प्रतिमा, विकासाभिमुख कामे आणि संघाशी जवळीक यामुळे गडकरी यांचं नाव संभाव्य नेतृत्वासाठी पुढे येत असल्याचं बोललं जात आहे। गडकरी यांना देशभरात रस्ते आणि महामार्ग प्रकल्पामध्ये मोठं काम केल्यामुळे त्यांना देशात लोकप्रियता मिळाली आहे। त्यामुळे जे काही गडकरी यांना पंतप्रधान केलं तर भाजपची ही नौका जी काही बुडायची आहे ती तारेल आणि पुढील निवडणुकामध्ये त्यांना यश मिळेल। त्यामुळे नरेंद्र मोदी यांना घरी बसवण्याचा पर्याय भाजपकडे आणि RSS यांच्याकडे आहे। त्यामुळे लवकरच भाजपा नरेंद्र मोदींना धक्का देत नितीन गडकरी यांना पंतप्रधानपदी बसवू शकतो। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? पुढील पंतप्रधान कोण असावा? नितीन गडकरी की नरेंद्र मोदी? कमेंटमध्ये नक्की लिहा। धन्यवाद।